पुणे जिल्ह्यामधल्या दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। स्वामी चिंचोली गावातील ओढ्याला रौद्ररूप आलेला आहे। दौंड तालुक्यामधल्या स्वामी चिंचोली गावात अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत, अनेक गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अजिंक्य आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अजित, काय परिस्थिती आहे? वृषाली अगदी बरोबर आहे। काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि दौंड या 3 तालुक्यांना अक्षरशः पावसाने झोडपलेला आहे। खरं तर दौंड तालुक्यातील जे स्वामी चिंचोली गाव आहे त्या ठिकाणी 98 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे आणि त्या गावातून जो ओढा सुरू होतो किंवा त्या गावातून जे ओढ्यातून पाणी वाहतं आणि ते पुढे येऊन बिगवन आणि बिगवन मधून पुढे भीमा नदी पात्रात जे पाणी जातं ते पाणी मी सध्या दाखवतोय। अक्षरशः रौद्ररूप या वड्याने धारण केलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, दौंड तालुका असेल किंवा इंदापूर तालुका असेल, या तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे पिकांचं जे आहे ते अतोनात नुकसान झालेलं आहे। खरं तर सकाळपासून आपण पाहतोय की शेतातली पिकं जे आहेत ते भुईसपाट झालेले आहेत। तर कांदा असेल, भुईमुग असेल किंवा उतरवल्याला आलेला आंबा जो असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक शेतकरी आहेत, ते शेतकरी सांगतायत की गेल्या जसं ते पाहतायत तसं कधीच एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला देखील त्यांनी पाहिलेला नाहीये। तर मोठ्या प्रमाणात काल संध्याकाळी पाणी या ठिकाणी वाहत होतं। काल